नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर जानकीने ऋषिकेशची खूप मनापासून काळजी करून त्याला पाठण पूर्ण शेकून दिली आहे. नंतर मकरंद इकडे ऐश्वर्याच्या जवळ जातो हार दाखवायला. हे सगळं बघून ती खूप खुश असते. मीनवाईल ऋषिकेशला समजणार आहे की आज जानकीचा बर्थडे आहे आणि तो तिच्यासाठी काहीतरी चांगलं आणि सरप्राईज प्लॅन करण्यावरती आहे. इकडे सुमित्राला खूप मोठा धक्का लागणार आहे जानकी आणि ऋषिकेशच्या लग्नाचं. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत ऋषिकेश म्हणत असतो की जानकी नको हे सगळं करू, मी ठीक आहे ग. तेव्हा ती म्हणते नाही एवढं तर करायलाच पाहिजे ना. ती लगेच तिथून तवा गरम करून आणते आणि एक कपडा घेऊन त्या गरम कपड्याने त्याला म्हणायला लागते थांब जरा मी तुला शेकून देते. तेव्हा तो म्हणतो नको ग मी बरा होऊन जाईल, या सगळ्याची मला सवय नाही. तेव्हा ती म्हणते थोडंसं दुखेल पण नंतर बरं वाटेल. तुला माहितीये का जेव्हा मी आश्रमामध्ये होतो ना आम्हाला काही लागलं ना की आम्ही असंच करायचो, थोडा वेळ दुखायचं नंतर आम्ही सगळं विसरून जायचो. तेव्हा तो म्हणतो पण या सगळ्याची मला सवय नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते हळूहळू परिस्थितीची आणि सगळ्या गोष्टींची तुला सुद्धा सवय होईल. हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला थोडं मनाला ते टोचलेलं असतं की या सगळ्या परिस्थितीमधून ही कशी गेली असेल. तेवढ्यात जानकी पुन्हा त्याला पूर्ण पाठण शेकून देते आणि ऋषिकेश सुद्धा थोडं दुखत असले तरी पण सहन करत सगळं काही करून घेतो. इकडे मकरंद ऐश्वर्याला भेटायला गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो हा बघ हा मी हार चूज केला आहे, बघ तुला कसा वाटतोय. तेव्हा ती म्हणते मकरंद हा हार किती सुंदर आहे, एकदम मोत्यामध्ये नियमाने जोडलेला, खरंच खूप मस्त वाटत आहे. म्हणजे गर्लफ्रेंडमध्ये तुझी चॉईस मला समजली नाही पण हारमध्ये तुझी चॉईस एक नंबर भारी आहे. तेव्हा तो म्हणतो अरे ही माझी चॉईस नाही आहे, ही तिची चॉईस आहे. तेव्हा ते विचारते हे सगळं तू कसं केलं, म्हणजे तिच्याकडूनच तिच्या आवडीचा हार ओळखून घेतला. तेव्हा तो म्हणतो मी सांगितलं क्लायंटला आपल्याला काही ज्वेलरी शॉर्टलिस्ट करायच्या आहेत, त्याच्यामुळेच मला तिची पसंत कळली आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या. तेव्हा ती म्हणते हे तर खरंच तू खूप मस्त डोकं लावलं आहे, तू आता हुशार होत आहे. आता तू तिला काय करणार आहेस आणि तू मला सांग ना तिला हार कधी देणार. तेव्हा तो म्हणतो ती संधी सुद्धा आली आहे, उद्याच तिचा बर्थडे आहे. तेव्हा ती म्हणते हे तर खूप छान आहे, म्हणजे युनिवर्स सुद्धा तुला इशारा देत आहे की उद्याच तुला तुझ्या मनातलं तिला सगळं सांगून टाकायला पाहिजे आणि यासाठी तू प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मला असं वाटते तू तिच्यासाठी काहीतरी ग्रँड कर. तेव्हा तू म्हणतो काय ग्रँड करू, मला नाही समजत ग या सगळ्यातलं. तेव्हा ती म्हणते प्रपोज करण्यासाठी खूप साऱ्या व्हिडिओ मिळतात, तू कुठलीही व्हिडिओ सर्च करू शकतो. तेव्हा तो म्हणतो मला हे सगळं जमेल का ग, मला वाटत नाही हे सगळं मला जमू शकतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे काही हरकत नाही, मी तुला सांगते की हे कसं जमवायचं आहे, त्या मुलीला तिथे कसं पोचवायचं हे सगळं मी प्लॅनिंग करेल, फक्त तू तुझ्या गोष्टी प्लॅन कर. तेव्हा तो म्हणतो उद्याच मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकेल आणि तिला प्रपोज करेल. हे सगळं ऐकून ते दोघंही खूप खुश असतात. दुसरीकडे इकडे जानकी झोपलेली असते. तेवढ्यात तिच्या फोनचा आवाज यायला लागतो म्हणून जानकी उठते तर तिला समजतं की सायलीचा कॉल आला आहे. तेव्हा ती म्हणते थँक्यू सायली, खरंच अजून कोणी आठवण ठेवो या नाही ठेवो तुला या गोष्टी कायम आठवण राहतात. तेवढ्यात तिच्या आवाजाने इकडे ऋषिकेशलाही जाग येते. तेव्हा ती म्हणते थँक्यू, म्हणजे दरवर्षीप्रमाणे 12 वाजले की तुम्हाला कॉल करायची विसरत नाही. खरं म्हणजे सायली या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान आहेत. मला वाटलं नव्हतं असं कधी होईल की मी तुमच्या व्यतिरिक्त बर्थडे सेलिब्रेट करेल, पण ठीक आहे यावर्षी मी तुमच्यापासून वेगळी आहे. तेव्हा ऋषिकेश तिचं बोलणं ऐकतो आणि त्याला समजतं आज जानकीचा बर्थडे आहे. तेव्हा जानकी म्हणायला लागते यावर्षी माझ्याकडून तूच मुलांसाठी सगळं काही कर, तुमच्या आवडीचा केक आणि हे सगळं करताना खूप मजा यायची, पण ठीक आहे यावर्षी असाही बर्थडे आपण सेलिब्रेट करून बघू. हे सगळं झाल्यानंतर जानकी खूप खुश असते आणि म्हणायला लागते बरं झालं सायलीने मला विश केलं, म्हणजे आजचा दिवस माझा खूप छान जाईल. ते नसले तरीही मी माझा बर्थडे खूप छान घालवणार आहे. ती पुन्हा झोपायला लागते. तेवढ्यात ऋषिकेश म्हणायला लागतो असा कसा साधा बर्थडे जाईल, जानकीचा बर्थडे मी खूप भारी आणि खूप चांगला सेलिब्रेट करणार आहे. जेवढा तुझा आश्रमातही भारी बर्थडे झाला नसेल ना त्यापेक्षा भारी बर्थडे मी सेलिब्रेट करेल. थोड्या वेळानंतर इकडे सुमित्राला जाग येते. ती दारावरती जाते तर दारावरती जानकी आणि ऋषिकेश लग्न करून आलेले असतात. ते बघता ती म्हणायला लागते हे सगळं काय आहे ऋषिकेश. तेवढ्यात जानकी घरामध्ये पाऊल ठेवायला जाईल तेव्हा
सुमित्रा तिला अडवते आणि म्हणते थांब जरा तिथेच. तेव्हा तो म्हणतो आई आम्ही तुझा आशीर्वाद घ्यायला आलो आहेत. तेव्हा ती म्हणते तुला विचार असंही वाटलं नाही का की तुझ्या आईला की तू एवढा मोठा निर्णय घेत आहे, ही मुलगी तुला फसवत आहे, जरा समजून घे. तेव्हा जानकी म्हणते काही फसवत बिसवत नाही, आम्ही लग्न केलं आहे, जे योग्य होतं तेच आम्ही केलं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते काही योग्य नव्हतं, या मुलीने तुला फसवून तुझ्याबरोबर लग्न केलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणायला लागतो आई तुझा गैरसमज होत आहे. खरं म्हणजे सगळ्यांचा जानकी बाबतीत गैरसमज झाला होता, पण आता ती माझी बायको आहे. तेव्हा ती म्हणते हे ना तर मला मान्य नाही आहे आणि तू सुद्धा या मुलीला मान्य करू नको. तेव्हा जानकी म्हणते असं कसं मान्य करू नको, आम्ही लग्न केलं आहे, माझ्या गळ्यामध्ये त्याच्या नावाचं आता मंगळसूत्र आहे, आम्ही नवरा बायको आहोत. तेव्हा ऋषिकेश म्हणायला लागतो आई ही आपली शेवटची भेट असणार आहे. ते लोक तिच्या पाया पडायला जातात. तेव्हा ती म्हणते शेवटची भेट म्हणजे तुला नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा तो म्हणतो आई याच्यानंतर मी या घरामध्ये कधीच येणार नाही. ते दोघं तिथून जायला लागलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते थांब जरा काय करते. तेव्हा जानकी म्हणते आतापासून आम्ही तुमच्या नजरेसमोर येणार नाही, आम्ही सगळं सोडून इथून निघून जात आहोत. ते दोघं तिथून घराच्या बाहेर निघतात. सुमित्रा धावत धावत घराच्या बाहेर जाते, पण तेवढ्यात ते दोघं तिथून निघून गेलेले असतात. हे सगळं अजून काही नाही तर सुमित्राचं स्वप्न असतं. तेव्हा ती म्हणते असं कसं मला स्वप्न पडलं, हे स्वप्न खरं होता कामा नये, नाही तर माझा मुलगा ती मुलगी माझ्यापासून कायमचं दूर करेल, मला काहीतरी करायला पाहिजे. ती अक्षरशः घाबरून गेलेली असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी इकडे तिची आवरावर करत असते. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणायला लागतो हा घे तुझा चहा आणि तुझा ब्रेकफास्ट. तेव्हा ती विचारते आज काय आहे असं जे तू एवढ्या सकाळी उठून आवरून आणि मस्तपैकी ब्रेकफास्ट सुद्धा बनवला आहे. तेव्हा तो म्हणतो असंच ग, तू एन्जॉय कर ना, आजचा दिवस तुझा आहे. आणि एक गोष्ट आठवण ठेव, आता जसं ब्रेकफास्ट केला आहे ना तसं आज संध्याकाळचा मेन्यू सुद्धा माझ्याकडून असेल. तेव्हा ती म्हणते हे सगळं करायची गरज नाही रे, अचानक आज तुला एवढं काम करायचं कसं काय मन झालं आहे. तेव्हा तो म्हणतो काल तू माझ्यासाठी काम केलं, मग आज मी तुझ्यासाठी काम करेल आणि आजचा मेन्यू तर मीच करणार आहे आणि स्पेशल मेन्यू असेल. तेव्हा ती म्हणते अरे पण तुला आता डॉक्टरकडे जायला पाहिजे, काल तुला बरं वाटत नव्हतं ना, मग आजच्या दिवस तुला काम करायची गरज नाही. मला एक सांग ना, जर मी आजारी असती तर तू सुद्धा मला काम करू दिलं असतं का. तेव्हा तू म्हणतो हो दिलं असतं. अरे अरे नाही नाही तसं नाही ग, नसतं करायला सांगितलं. तेव्हा ती म्हणते मग तसंच तुझं सुद्धा आहे, मी करेन रे सगळं, तू नको ना काळजी करू, तू मस्तपैकी आराम कर, नाही तर डॉक्टरकडे जाऊ नये. तेव्हा तू म्हणतो डॉक्टरची गरज नाही आहे, तू काल मला शेकून दिलं आहेस ना म्हणून मला आता छान वाटत आहे. तेव्हा ती म्हणते काही पकवू नको हा, खरं म्हटलं तर तुला एका दिवसामध्ये बरं वाटूच शकत नाही, पण तरी सुद्धा मला असं वाटतं तुला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो आज ठरलं आहे, एक गोष्ट आठवण ठेव, आज तुला लवकर यायचं आहे आणि आजचा मेन्यू मी माझ्याच प्रकारे करणार आहे. तेव्हा तू मला प्रॉमिस दे का तू लवकर येशील. तेव्हा ती म्हणते ठीक आहे काही हरकत नाही, आजच्या दिवस मी लवकर येऊन जाईल. दुसरीकडे मकरंद इकडे जोरदार प्लॅनिंग करत असतो. तेव्हा तो म्हणतो आज जानकीचा बर्थडे आहे आणि आपल्याला तिला एक पार्टी द्यायची आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आज आपण सगळ्यांनी करायचं आहे. तेवढ्यात तिथली मुलगी विचारते सर अचानक जानकीच्या बर्थडेसाठी तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आहे का. तेव्हा तो म्हणतो हो मग हे तर करायलाच पाहिजे ना. तेव्हा ती विचारते आतापर्यंत कधीच कोणाचा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला नाही, मग जानकी काही स्पेशल आहे का. तेव्हा तो म्हणतो हे बघा जानकी जेव्हापासून आपल्या ऑफिसमध्ये आली आहे ना तेव्हापासून आपल्या ऑफिसचं ग्रो झालं आहे आणि जर तुम्ही सुद्धा तिच्यासारखं चांगलं काम केलं ना तर तुमच्यासाठी ही मी अशीच मोठी पार्टी देईल. म्हणून आता सगळ्यांनी कामाला लागा आणि जानकीला काही कळता कामा नये. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि म्हणते गुड मॉर्निंग. जानकीचा आवाज ऐकून मकरंदीकडे घाबरून जातो आणि म्हणायला लागतो जानकी गुड मॉर्निंग. तेव्हा ती म्हणते काय मला उशीर बिशीर तर झाला नाही ना, कोणती मीटिंग सुरू आहे का. तेव्हा तो म्हणतो नाही मीटिंग तर नाही, आज पुण्याला जायचं आहे आणि मला असं वाटते त्या मीटिंगला तुलाच जायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते खरंच मलाच जाणं गरजेचं आहे का. तेव्हा तो म्हणतो काही हरकत आहे का, म्हणजे आजचं दिवस तर काम करू शकतेस ना. तेव्हा ती म्हणते तसं नाही, आज मला घरी लवकर जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो तू लवकरच फ्री होशील, फक्त तुझ्या कामाला लाग. तेव्हा जानकी म्हणते काही हरकत नाही, जो तो आपापल्या पुन्हा कामाला लागतो. दुसरीकडे सुमित्रा इकडे खूप वैतागलेली असते. तेव्हा ती म्हणते तुम्ही चहा प्या, पण कोणीतरी काहीतरी करा आणि मी काय सांगते माझी जी गावाकडची जमीन आहे ना ती मी आता विकणार आहे. तेव्हा आजी म्हणतात काय करतेस तू, तुला तरी कळते का, गावाकडची जमीन तुला का विकायची आहे, ती एकूण ते एक जमीन तुझ्या जवळ आहे. तेव्हा ती म्हणते मी काल माझ्या मुलाचे हाल बघितले आणि ती जमीन जर विकली तर नानांना पैसे देता येईल आणि गोष्टी
सॉल्व्ह होऊ शकतात. तेव्हा आजी म्हणतात, बघा बघा, तुमची आई आता त्या ऋषिकेशसाठी जमीन सुद्धा विकायला निघाली आहे, म्हणजे तुमचा घास आता तो पुन्हा ऋषिकेश चोरणार आहे ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, आई त्यांच्या मनामध्ये वाटेल ते भरू नको ग, काय कोणाचा तोंडचा घास पळवत नाही आहे. ऋषिकेशला आता पैशांची गरज आहे आणि ती जमीन विकून मी त्याला पैसे दिले तर गोष्ट जास्ती सोप्या होतील आणि घरचा वकील आहेच, तो मला याच्यामध्ये नक्कीच मदत करेल. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई तू शांत हो, तू असे प्रयत्न करू नको, तुला माहिती आहे ना दादा स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर गेला आहे, मग तू असं केलं तर दादाला वाईट वाटेल. तेव्हा ती म्हणते, त्याला वाईट वाटेल, तुला माहितीये का काल तो ओझे वाहत होता आणि ते बघून माझ्या मनाला किती वाईट वाटलं आहे. आतून मी मरून गेली होती की माझ्या मुलाला असं काम करायला लागत होतं. नाना आणि त्याच्या भांडणामध्ये त्याचे किती हाल होत आहे याचा कोणी विचार सुद्धा करत नाही आहे. जेव्हा मी त्याला बघितलं ना तेव्हा मला समजलं होतं त्याच्या पाठीमध्ये दुखायला लागलं आहे, पण मला बिलकुल त्याने मान दिला नाही आणि मला स्पष्टपणे म्हणाला की आई तू घरी जा, मी सगळं मॅनेज करेल. तेव्हा आजी म्हणतात, तो म्हणाला आहे ना नको या सगळ्यामध्ये पडू, तरी सुद्धा तुला का पडायचं आहे. तेव्हा ती म्हणते, मला पडायचं आहे, तो माझा मुलगा आहे आणि वरून त्या मुलीच्या बरोबर तो राहत आहे, म्हणून हे मला मान्यच नाही आहे. मी माझ्या मुलाच्या बाबतीत काही वाई होऊच देणार नाही आहे. त्याला सिद्ध करायचंय तर करू दे, पण हे सगळं मला सहन होत नाही आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई तू जरा समजून घे ना, दादाला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि तू अशी त्याच्या मध्ये मध्ये आली तर त्याच्याकडून कसं सगळं होईल ग. तेव्हा ती म्हणते, मला दुसरं माहिती नाही, मला माझा मुलगा माझ्या जवळ पाहिजे आहे, बाकी मला काहीच इंटरेस्ट नाही. तिला थोडी भीती वाटत असते. तर थोड्या वेळानंतर ऋषिकेश इकडे त्याच्या कामावरती गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, काका मला थोडा ॲडव्हान्स हवा आहे. तेव्हा ते म्हणतात, कालच तू कामाला लागला आणि आज तुला ॲडव्हान्स हवा आहे. तेव्हा तो म्हणतो, काका मला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण तुम्ही ते पैसे आहेत ना ते माझ्या पगारामधून कापू शकता. तेव्हा ते विचारतात, काय रे तुला अचानक ॲडव्हान्सची काय गरज लागली. तेव्हा तो म्हणतो, खरं म्हटलं तर कोणाच्या तरी चेहऱ्यावरती मला आनंद द्यायचा आहे, त्यासाठी हे पैसे हवे आहेत. तर दुसरीकडे जानकी इकडे पुण्याला जायला निघत असते. तेव्हा मकरंद तिला कॉल करतो आणि विचारतो, काय ग तू कुठे पोचली. तेव्हा ती म्हणते, मी फाईल घेऊन निघालीच आहे, पण मकरंद ही मीटिंग लवकर संपेल ना. तेव्हा तो म्हणतो, हो ग मीटिंग लवकर संपेल आणि तुझं काम झालं ना की तू तिथून जाऊ शकते. तेवढ्यात तिथे एक गाडी येते आणि ते लोक जानकीला त्या गाडीमध्ये भरून घेऊन जातात. तिची फाईल तिथेच पडून असते. तर इकडे ऋषिकेशला पैसे मिळतात म्हणून तो सुद्धा खूप खुश असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे मकरंदने जानकीसाठी सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज केलेली असते. तेव्हा तो म्हणतो, हाच तुझ्यासाठी सगळ्यात महागडा हार आहे. तेव्हा ती म्हणते, मकरंद हे सगळं मी एक्सेप्ट करू शकत नाही. मकरंद तो हार पुन्हा जाऊन टाकतो. इकडे जानकी घरी येते तेव्हा ऋषिकेशने जळलेला केक तिच्यासाठी ठेवलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, आय प्रॉमिस नेक्स्ट टाइम खरंच खूप चांगलं बनवेल. तेव्हा ती म्हणते, आय प्रॉमिस की आपण दोघं मिळून नेक्स्ट टाइम खूप चांगला केक बनवू. इथे हा एपिसोड संपतो. आता खरंच जानकी आणि मकरंदचं जे काही सुरू आहे त्याला द एंड कोण करेल, जानकी की मकरंद. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.